लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. नंदिनी वहिनी, आजच्याच दिवशी आम्ही तिला उठणं का लावतो ग, असं म्हणते आता इथे पिहू. तर आता इथे उठणं लावत असते नंदिनी जीवाला, पार्थला, काव्या आणि आता इथे विक्रमला पण माणिनी उठणं लावत असते बघा प्रेक्षक. तर नंदिनी म्हणते उठणं लावलं की शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं आणि मध आपली स्किन गोड आणि टवटवीत ठेवते तुझ्यासारखी, असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि हे सगळं आज करायचं कारण पवित्र असतं, असं म्हणते आता इथे काव्या. ओ, असं म्हणते आता इथे पिहू. तर आता इथे रम्याला राग येत असतो काव्याला बघून. मला सांगू पिहू, खरं तर आजपासून तेल आणि उठणं लावून आंघोळ करायचं असतं वर्षभर, पण ते शक्य नाही. म्हणून आजच्या दिवशी आम्ही तेलाने उठणं लावतो, असं म्हणते आता इथे नंदिनी. अच्छा, म्हणजे तू आणि काव्या वहिनी तुमच्या दोघींच्या पार्टनरची स्किन एकदम टवटवीत राहावी माझ्यासारखी, म्हणून तुम्ही आंघोळ घालताय, असं म्हणते आता इथे पिहू. तर सगळे हसायला लागतात. पण नंदिनी वहिनी, मी काय म्हणते, एक कामच कर ना, हे दोघांना का आंघोळ बिंगोळ नको घालूस, असंच बसू दे, असं म्हणते आता इथे पिहू. पिहू, तू आज तुझ्या वहिनींना कितीही काही सांगितलंस ना, तरी त्या काय ऐकणार नाही आहेत, कळलं? कारण आजची आंघोळ स्पेशल आहे, असं म्हणते आता इथे मानिनी. आणि ती आंघोळ नाही आहे, अभ्यंग स्नान आहे, कळलं, असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे रम्याला का आवडत नाही पार्थ आणि काव्याला एकत्र बघून. तर आता इथे माणिनी दोन्ही सुनांना बोलवते आपल्या रूममध्ये आणि आता ती एक एक नेकलेसचा हार देते बघा प्रेक्षक हो. बघा तरी देशमुखांची परंपरा आहे ही, असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता इथे नंदिनी उघडते, तर आता त्याच्यामध्ये नेकलेस असतो आणि बांगड्या असतात बघा प्रेक्षक हो. आवडले दागिनेच म्हणते आता इथे माणिनी. हो, पण असं म्हणते आता इथे काव्या. मग आता हे तुमचे, असं म्हणते माणिनी. आम्हाला कशा देताय, असं म्हणते काव्या. देशमुखांची परंपरा आहे ही, प्रत्येक सासू आपल्या सुनेला हा दागिने देते, असं म्हणते आता इथे माणिनी. आणि ती सून तिला सून येईस तोपर्यंत दागिने मिरवते. आता तुम्ही दोघे आल्यात त्यामुळे आता ह्याच्यावरचा हक्क संपला, असं म्हणते आता इथे मानिनी. आता ह्याच्यावर फक्त तुमचा हक्क आहे, असं म्हणते मानिनी. आणि तुमच्या मुलांच्या दिवाळसणापर्यंत हे तुमचे, असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. तर आता इथे देशमुखांच्या घरात दाखवलंय परत सेलिब्रेशन चालू होतं. तर आता इथे डान्सेस परत चालू होतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कपल डान्स असतात, तिच्या वेणीत लिबट सुटली, हे सगळं परत चालू होतं. परत परत का दाखवतायत कळतच नाही बघा प्रेक्षक हो. कविता परत चुकली ह्या गाण्यावर पण डान्स होत होता, का बरं, असं म्हणतात इथे काव्या. ही चाल तुरु तुरु हे गाणं चालू होतं परत. खरं परत परत का दाखवले प्रेक्षक हो, कालच्या पण एपिसोडमध्ये हेच होतं आणि आजच्या एपिसोडमध्ये पण तेच. तर आता इथे सगळे नाचायला लागतात आणि आता रम्या आणि वसवत्या तिथून निघून जातात बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, या काव्याचा चेहरा इतका मोठा का दिसतोय कळत नाही आहे ना. आज म्हणजे 2 दिवस झाले एपिसोडमध्ये काव्याचा चेहरा खूपच मोठा दिसायला लागला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुखांची हॅपी दिवाळी सेलिब्रेशन दाखवलंय. चकली मस्त झाली काव्या, असं म्हणते आता इथे सुनीता. नाही, माझ्या ताईने आणि तिच्या नवऱ्याने केले, असं म्हणते काव्या. तर प्रेक्षक हो, कालच्या एपिसोडमध्ये पण हेच दाखवलंय, काहीतरी चुकीचं दाखवतायत असं वाटतंय बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे काल तर एपिसोड संपला होता जिथे सुनीताला मारलेली असते कानाखाली मानिनीने. तर बघूया आता पुढे काय होतंय ते. काहीतरी जंबळच झालंय एपिसोड. आणि तू काय केलंस, असं म्हणते सुनीता. तिने आणि मी, आम्ही दोघांनी मिळून आमच्या अख्खा घराची सजावट केली, असं म्हणत होता इथे विक्रम. चांगलेच दिवे लावलेस ग काव्य, असं म्हटलेले असते सुनीता. काय नक्की म्हणायचं काय तुला, असं म्हणते आता इथे मानेने. मला काय म्हणायचंय ते तुझ्या सुनेला कळलंय, बरोबर ना काव्या, असं म्हणते आता इथे सुनीता. काय काय, असं म्हटलेलं असतं तर विक्रम. काय तमाशा लावलाय हा, मी सत्य सांगायला आले इथे, असं म्हणते आता इथे सुनीता. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना, असं म्हणते सुनीता, त्याचा चेहरा दाखवायला आलेस, म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे ह्या पेनड्राईव्हमध्ये तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे, असं म्हटलेले असते सुनीता. तर आता इथे काव्याला वाईट वाटलेलं असतं आणि आता इथे तेवढ्यातच चालू करते आता इथे सुनीता लॅपटॉप लावून. तर आता इथे चालू करणारच असते तो तो व्हिडिओ बघा प्रेक्षक. तर माणिनीला खूप राग आलेला असतो आणि आता इथे फुटेज चालू पण होतं, तर काव्याला भीती वाटते. तर आता इथे माणिनी तिथेच थांबलेली असते आणि विक्रम पण. माणिनी एक बघ इथे, असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक. तर आता इथे सुनीता दाखवत असते आणि माणिनी बघत नाही. आता ती बंद करते तो लॅपटॉप आणि आता तिला म्हणते पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन की घे म्हणून. तर आता इथे सुनीता म्हणते, अगं तरीही बघ, तुला बघायचं नसलं तरी, कारण तुझ्या कॅरेक्टरला सुनेचा याच्यात फुटेज आहे, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे माणी कानाखाली वारते बघा प्रेक्षक हो सुनीताच्या. तर आता इथे माणिनी म्हणते, माझ्या सुनेबद्दल, या घरातल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस ना तर खबरदार, असं म्हणते आता इथे माणिनी. माझ्या दोन्हीही सुना नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोनं आहे, तसं म्हणते आता इथे माणिनी. तर आता इथे सुनीता म्हणते, त्या दिवशी तू बोलल्यावर मला सगळा प्रकार कळला आणि म्हणून काय तू माझ्या मनूचे कान भरलेस, असं म्हणतो आता विक्रम. घरात आलेल्या सुना म्हणजे पंटीसारख्या असतात, पणीसारख्या, सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबरठ्याला उजळतात त्या, असं म्हणतो विक्रम. पण तरीही त्यांना तेव्हा
मायेची, विश्वासाची वाट लावावीच लागते. आणि आता आम्ही हे सगळं आमच्या सणांच्या बाबतीत करतच होतो असं म्हणतो विक्रम. पण तू असं म्हणत होता इथे विक्रम, तू तू गैरसमजाची फुंकर घालून पार सगळ्याचा वाटोळा करून ठेवलास तू. वाट लावली सगळ्याची असं म्हणत होता इथे विक्रम. आणि गैरसमजाची भाषा करता तुम्ही असं म्हणतो विक्रम. पण त्यानंतरचं महाभारत घडतं ना, ते घरं तुटतात त्याच्यामुळेच म्हणतो विक्रम, उद्ध्वस्त होतात असं म्हणतो तो चिडून. तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये गेले काय दिवस काय घडतंय काय झालंय हे तुला माहिती आहे का असं म्हणत होता इथे विक्रम. चिडलेलो असतो बघा तू खूप आता. म्हणू कदाचित विक्रम बोलतोय ते सगळं खरं असेलही असं म्हणते आता इथे सुनीता. पण मला अजूनही असं वाटतंय की हा पेनड्राईव्ह तू एकदा बघ आणि ठरव ना सगळं असं म्हणते सुनीता. ताई हा खलबत्ता सापडला हाच ना असं म्हणते आता इथे. अशा वेळेवर सापडला असं म्हणते मानिनी. तर आता ती बघते सुनीताकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हातामध्ये खलबत्ता घेतलेली सी मानिनी. तर सुनीता म्हणते अगं म्हणून मला मारायसाठी घेतलीस का खलबिता? अगं मी तुझ्या चांगल्यासाठी करते असं म्हणते सुनीता. अगं काव्या सांग ना तिला की मी खरं सांगते आणि तू खोटं बोलतेस. अगं बोल ना बाई असं म्हणते आता इथे सुनीता. तर काय बोलतच नाही काव्या. काव्या काही बोलूच नकोस असं म्हणते आता इथे मानिनी. आता तुला कुणाच्याच प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाही असं म्हणते आता इथे मानिनी. जे काय उत्तर द्यायचंय ते उत्तर मीच देईन असं म्हणते आता इथे मानिनी. म्हणू प्लीज असं म्हणते आता इथे सुनीता. म्हणू प्लीज असं म्हणते सुनीता. तर आता इथे हातामध्ये घेते पेनड्राईव्ह मानिनी आणि आता छेचते ती त्या खलबत्त्यात. अगं मी ते फुटेज मिळवलं होतं असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे ऐकतच नाही मानिनी काय पण. आणि आता खलबत्त्यामध्ये चेचते बघा प्रेक्षक होती ते पेनड्राईव्ह. तर आता इथे काव्या बघते ते आणि तिला कळतच नाही. तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो. तर आता इथे वसवते आणि रम्या सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्या बघत असतात काय चाललंय म्हणून. तर खलबत्त्यामध्ये पेनड्राईव्ह चेचत असते ना मानिनी. तर आता इथे मानिनी काढते तो त्यातला कचरा आता बाहेर आणि आता ती टाकून टाकते घरामध्ये चेचलेला पेनड्राईव्ह. तर आता इथे सुनीता बघतच राहते काय करते मानिनी म्हणून. तर आता इथे वसवते आणि रम्या सुद्धा हे सगळा प्रकार बघत असतात. अगं काय केलंस तू म्हणू असं म्हणते आता इथे सुनीता. बस असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी म्हणते एक शब्दही बोलू नकोस आता असं म्हणते आता इथे मानिनी. ती म्हणते माझ्या नजरेसमोर तू नको आहेस असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती म्हणते गणपती विसर्जनाच्या दिवशी मीच तुझा हात धरून तुला ह्या घरात घेऊन आले. पण आज आपल्या मैत्रीचं विसर्जन करते मी असं म्हणते मानिनी. माझ्या या मंगल खऱ्यात काही अमंगल घडायला नकोय मला असं म्हणते आता मानिनी. निघ असं म्हणते ती. तर आता ती घेऊन जाते मानिनी आता सुनीताला बाहेर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सांत्वना देतो विक्रम काव्याला. तर आता इथे सुनीताला घराबाहेर काढते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी परत येते काव्याकडे आणि ती ही सांत्वना देते आता इथे काव्याला बघा प्रेक्षक हो. वसवते रम्या हे सगळं बघत असतात. तर आता इथे मानिनी काव्या आणि विक्रमला दाखवलेत एकमेकांची साथ देताना. आणि विक्रम खूपच भावूक झालेला असतो आता इथे काव्यासाठी. तर आता इथे काव्या पण भावूक झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनीचं भांडण झालेलं दाखवलंय. तर आता ते एकमेकांवर तुषा फेकत असतात. तर आता इथे नंदिनी म्हणते एवढं काय झालंय रागवायला? तर आता इथे जेव्हा बघतो तिच्याकडे असं म्हणत इथे जीवा तू गच्चीवर सॉलिड चान्स मारलायस असं म्हणतो जीवा. मला अजिबात आवडलेलं नाही हेच म्हणत इथे जीवा. तर आता नंदिनी म्हणते अरे मी काय केलं आता असं म्हणते नंदिनी. ओ उगाच येडा म्हणून पेढा खाऊ नकोस असं म्हणतो आता इथे जीवा. आम्ही गच्चीवर गेलेलो असताना माझा अख्खा पावसाचा बॉक्स गायब झाला आणि मी तुला विचारलं तेव्हा काय म्हणालीस? अरे बापरे हो का मला नाही माहित. अहो तुम्ही खाली विसरला असाल. नक्की पावसाचाच डब्बा होता ना असं म्हणते आता ते जीवा. आणि मलाच विचारत होतीस. आणि मला तिथे पिहूला जेव्हा बोलवलं तेव्हा पिहू एकाच वेळी 8-8 पाऊस लावत होती असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी म्हणते असं तुम्ही शूट केलाय ना व्हिडिओ जरा द्या ना बघूया असं म्हणते नंदिनी. अजिबात विषय बदलू नकोस. तू पिहूला माझा पावसाचा डब्बा दिलास असं म्हणतात इथे जीवा. दिला मी असं म्हणते नंदिनी. का नाही द्यायचं लहान आहे ती असं म्हणते इथे नंदिनी. आणि हो का आणि माझ्यातलं लहान मूल तू निराश केलं असं म्हणतो जीवा. आता हे आत्ते होतंय ना असं म्हणते आता इथे नंदिनी. जवळजवळ सगळे फटाके तुम्ही उडवले तसं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थचे सुद्धा सगळे रॉकेट्स मी पेटवलेत. ते बरं काव्या तिथे नव्हती म्हणून पार्थ काय बोलले नाही तसं म्हणते आता इथे नंदिनी. एक सांगू काव्या ती होती पटाके उडवताना मज्जा आली असते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीच्या गळ्याकडे. तू आता हे नेकलेस घालूनच झोपणार आहेस का असं म्हणत इथे जीवा. अरे असं म्हणते आता इथे नंदिनी. सॉरी काढायचं विसरले मी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे तिला काढायलाच येत नसतो तो नेकलेस. तर आता ती खूप ट्राय करते पण येतच नसतो नेकलेस. तर आता इथे जीवा बघतो. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा जरा हा हार काढायला मदत करा ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा उभारतो काढायसाठी तो हार. तर बघू असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा तो हार काढण्यासाठी मदत करत असतो नंदिनीची. सॉरी ते केस अडकले असं म्हणत होता इथे जीवा. एक सेकंड. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे. छान आहे असं म्हणत होता इथे जीवा नंदिनीकडे बघून. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. नेकलेस छान आहे असं म्हणत होता इथे जीवा. तर आता ते दोघे एकमेकांना टक लावून बघत असतात बघा प्रेक्षक हो. फुलतो यांच्यामध्ये रोमॅन्स आता प्रेक्षक हो नंदिनी आणि जीवामध्ये. छान नाही स्पेशल आहे असं म्हणते आता इथे नंदिनी.
अहो असं म्हणतात इथे नंदिनी, तुमच्या आजीने दिलेला पारंपरिक दागिना आहे हा, असं म्हणतात इथे नंदिनी. हा आजीचा आहे असं म्हणतात इथे नंदिनी. आजीने आईला दिली आणि आईने मला, असं म्हणते नंदिनी. ओ मज्जा आहे तुझी, असं म्हणतो जीवा. तू काय आईची लाडकी आहेस बाबा, असं म्हणतात इथे जीवा. तुम्ही बोलताय तर असं जसं तुमचं कधी कोणी लाडच केले नाही तसं म्हणते नंदिनी. आईने सांगितलंय मला सगळं, असं म्हणते नंदिनी. काय आय मीन कशाबद्दल, असं म्हणतो जीवा. तुमच्या आजींबद्दल असं म्हणते इथे नंदिनी. तुम्ही तुमच्या आजींच्या गळ्यातला ताईत होतात बरोबर ना, असं म्हणते नंदिनी. ताईत नाही, तिच्या डोक्यावरचा ताज होतो ताज, असं म्हणतो इथे जीवा. तुला सांगतो आई ना, मला बाहेरचं खायला अजिबात पैसे द्यायचे नाही. पण संध्याकाळ झाली की आजी मला ₹8 द्यायची, असं म्हणतो जीवा. ₹8 असं म्हणतात इथे नंदिनी. हो असं म्हणतो जीवा. ₹8 का, असं म्हणतात इथे नंदिनी. तेव्हा ₹8 पाणीपुरीच्या 12 पुऱ्या यायची, असं म्हणतो जीवा. अच्छा, असं म्हणते नंदिनी. आणि ते सगळी पाणीपुरी तुम्ही एकटेच खायचं, असं म्हणतात इथे नंदिनी. तुमच्या पार्थ दादाला अजिबात येत नव्हता बरोबर, असं म्हणते नंदिनी. अगं त्याचं आणि आजीचं ना अजिबात पटायचं नाही. दोघांचा 36चा आकडा होता. म्हणजे आजी ना सतत त्याला त्याचे पाय चेपायला लावायचे आणि तो वरच्यावर पाय चेपायचा नाही, पळून जायचा. पण आमचं खूप छान बॉन्डिंग होतं, असं म्हणतो जीवा. जीव होता तिचा माझ्यावरती. आमची दोघांची खूप घट्ट मैत्री होती, असं म्हणतो जीवा. हो तर, असं म्हणते नंदिनी. म्हणूनच त्यांनी त्यांचा खास आवडता पारंपरिक दागिना तुम्हाला दिला होता, असं म्हणते नंदिनी. हो ना, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवाला धक्का बसतो. तुम्ही कधी सांगितलं नाहीत मला, असं म्हणते नंदिनी. पण आईने सगळं सांगितलं, असं म्हणते नंदिनी. आजीने दिलेल्या त्या दागिन्याची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही पूजा करता, असं म्हणते नंदिनी. बकुळीची पुरवावथा इतका खास दागिना आहे, मला कधी दाखवला नाही, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवाला खूप टेन्शन येतं. दाखवीन ना, वेळ आला की दाखवीन, असं म्हणतो जीवा. नाही सॉरी, पण आता दाखवा ना, असं म्हणते नंदिनी. मला झोप आली, मी झोपतो, असं म्हणतो जीवा आणि झोपतो तो. अरे, असं म्हणते आता इथे नंदिनी. ह्यांना अचानक काय झालं, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनीला संशय आलेला असता. बहुतेक प्रेक्षक असं असू शकतं की जीवाने हाच हार विकला असेल 10 कोटींसाठी, असं असू शकतं. काय गे, असं म्हणते आता इथे वसवत त्या रम्याला. आता तो पेनड्राईव्ह जो फेकलेले असते ना प्रेक्षक हो, ही माणीने खाली तोच घेऊन आलेला असतात. आता इथे वसवत आणि रम्या आणि आता इथे पेनड्राईव्ह तो लावून बघत असतात त्या लॅपटॉपमध्ये. तर आता इथे वसवत्या म्हणतात, लागतोय का पेनड्राईव्ह? नाही नाही, असं म्हणत असते रम्या. तोच प्रयत्न करतेय, पण मला वाटतं हा चपटा झाला ना, मग जात नाही आहे आत, असं म्हणते रम्या. असा कसा चपटा झाला, असं म्हणते आता वसवत्या. असा कसा म्हणजे, मामीने खलबत्त्यात टाकून कुठलाही त्याला, मग काय होणार त्याचं, असं म्हणते आता इथे रम्या. छी यार, मला असं वाटलं होतं की आपण ड्राईव्हमध्ये काहीतरी मिळेल आपल्याला, असं म्हणते आता इथे रम्या. पण नाही, केलं सगळं पाण्यात, असं म्हणते रम्या. रम्या, पाण्यात जरी पडला ना तरी तो दुरुस्त होतो, असं म्हणतात वसवत्या. अगं टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे माहित नाही का, असं म्हणते वसवत्या. असं म्हणते रम्या. तर आता रम्या म्हणते पॉसिबल. तर ती म्हणते, मी काम करते, मी ना हा पेनड्राईव्ह सर्व्हिस सेंटरला पाठवते आणि सुरू होते का बघते, असं म्हणते रम्या. नक्की होणार, बी पॉझिटिव्ह, असं म्हणतात याला वसवत्या. रम्या, ह्या पेनड्राईव्हमध्ये ना नक्की काहीतरी महत्त्वाचं असणार आहे, असं म्हणते वसवत्या. कारण जेव्हा जेव्हा मानिनीचा सूर चढतो ना, तेव्हा तेव्हा काहीतरी शिजत असतं, हे नक्की, असं म्हणते वसवत्या. आणि आईच्या आईला मामी बाहेर काढत होती, ती तिची मैत्रीण होती ना, असं म्हणते रम्या. हो, असं म्हणते वसवत्या. तिला का बाहेर काढत होती ती, असं म्हणते रम्या. का माहीत का काढत होती ते, असं म्हणते वसवत्या. आम्ही ना 5 मिनिटं आधी पोचायला हवं होतं, म्हणजे सगळा मॅटर कळला असता आपल्याला, असं म्हणते रम्या. पण अजूनही वेळ हातातून गेलेली नाही आहे. हा पेनड्राईव्ह आहे ना आपल्याकडे, असं म्हणते वसवत्या. एकदा का हा पेनड्राईव्ह दुरुस्त झाला ना, तर मग आपल्याला सगळं शोधून काढायला येईल. आणि ऐक रम्या माझं, इतके दिवस आपल्या बाजूने काय घडत नव्हतं की नाही, आता या पेनड्राईव्हमुळे ना मला आशेचा किरण दिसायला लागलाय, असं म्हणते आता इथे वसवत्या. आई आई, उगाच तू एक्साईट होऊ नकोस हा, नाहीतर आपण एक्साईट होतो आणि तोंडावर पडतो, असं म्हणते आता इथे रम्या. कधी पडलं का तोंडावर, असं म्हणते वसवत्या. अगं आत्ता, असं म्हणते रम्या. त्या नंदिनीच्या हातून आनंद निवास कायमचा काढून घेतला होतास ना, असं म्हणते रम्या. शेवटी झाला काय, त्या जीवाने कायमची जागा विकत घेतली ती, असं म्हणते रम्या. हो ना, त्या दिवाळीच्या गडबडीमध्ये ना हे विसरलेच होते मी, की जीवाने आनंद निवासची जागा विकत घेतली आणि ती सुद्धा 10 कोटी रुपयांना, असं म्हणते आता इथे वसवत्या. कुठून आले असतील ग तिच्याकडे एवढे पैसे, असं म्हणते आता इथे वसवत्या. असतील तिच्याकडे, असं म्हणते रम्या. का वेडेस का तू रम्या, जीवाकडे कसे असतील एवढे पैसे, असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि त्यांनी जर का पार्थ किंवा विक्रमकडे पैसे मागितले असते ना, तर विक्रमने हजारो प्रश्न विचारले असते का, कशासाठी हवेत पैसे, आणि ह्याच्यावरनं घरामध्ये तमाशे सुद्धा झाले असते. पण आपल्या घरामध्ये असं काहीही झालेलं नाही आहे रम्या, असं म्हणते वसवत्या. आई, अगं मग जीवाने स्वतःच्या जीवावर इतके 10 करोड रुपये आणले कुठून, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणते, रम्या, आपल्याला ना हे शोधून काढलंच पाहिजे, असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे जीवा झोपलेला असतो, तर आता त्याला खूप प्रश्न पडलेले असतात.
आजीनी दिलेले दागिने, तो दागिना काढून तुम्ही पूजा करता, बकुळेची फुलं घालता त्यांच्या वाढदिवसा दिवशी असं म्हटलेली सी नंदिनी, ते आठवतं जीवाला. इतका खास दागिना आहे, तर मला कधी दाखवला नाही तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा बघतो त्यांच्या फोटोकडे लग्नाच्या. तर आता इथे जीवा इकडे तिकडे बघायला लागतो, अस्वस्थ होतो तो. काहीतरी कारण नक्की आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत दाखवलंय की जीवा खूप जास्त विचार करायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिला परत आठवतं की नंदिनी विचारलेली असते, परत माझ्या प्रश्नानं उत्तर द्या. कसले असं म्हटलेलं असतो जीवा. एवढे पैसे कुठून आणलेत तुम्ही? कुठून जमवले? असं म्हटलेले असते नंदिनी. आठवतं आता त्याला. जीवा का विचारते मी? 10 करोडची प्रॉपर्टी विकत घेतली तुम्ही असं म्हणते नंदिनी. कुठून आणले तेवढे पैसे? सगळं आठवतं त्याला बघा प्रेक्षक हो. तर आता तो नंदिनीकडे बघत असतो. तर आता त्याला भीती वाटत असते. काही झालं तरी नंदिनीला हे कधीच कळायला नको की मी 10 करोड रुपये कुठून उभे केलेत. तिलाच काय घरातल्याच कोणाला कळायला नको असं म्हणत होतं इथे जीवा. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय परत. तर आता इथे काव्याची पाठ दुखत असते. तर आता तिला स्वप्न येतं, मी फसवणूक नाही करू शकत, मी नाही फसवू शकत असं म्हणत असते ती. मी नाही लपवू शकत असं म्हणत असते ती. मला त्यांना सगळं सांगायला हवं. असं तिला स्वप्न आलेलं असतं, तर पोटावर हात ठेवले. त्यामुळे मला असं वाटलं की जे पोट दुखतंय, पण नाही स्वप्न आलंय बघा प्रेक्षक होतं इथे काव्याला. तर आता इथे पार्थ उठतो आणि बघतो तो की काव्या बडबडते स्वप्नात म्हणून. सगळं अवघड होणार आहे असं म्हणत असते. तर इथे काव्या तर आता ती बसते. तर काय अवघड होणार आहे असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो, "काय झालंय काव्या? काय बडबडताय तुम्ही? काय उघड उघड असं म्हणतात इथे पार्थ. काय वाईट स्वप्न पाहिलंत का तुम्ही?" थँक गॉड असं म्हणते काव्या. मी जे काय बडबडते ते पार्थने ऐकलं नाही असं म्हणते काव्या. काव्या असं म्हणत होता इथे पार्थ. काय कसला विचार करताय तुम्ही असं म्हणतो तो. किती घाम आलाय तुम्हाला असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता तो घाम पुसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत रोमॅन्टिक गाणं लागलंय की पार्थ आता काव्याचा घाम पुसतोय आणि ती त्याच्याकडे टक लावून बघतेय बघा प्रेक्षक हो. माझा भूतकाळ सांगून मी ह्या एवढ्या चांगल्या माणसाचं मन दुखवणार आहे का असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ खूप खुश होतो तिचा घाम पुसून बघा प्रेक्षक हो. खूप छानसे दाखवलंय. आता बरं वाटतंय असं म्हणत होतं इथे पार्थ. थांबा मी एसीचा टेम्परेचर कमी करतो आणि म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही. पण तुम्हाला थंडी वाटेल त्याचं कायच म्हणते काव्या. मग तुम्ही माझं एवढं घोरणं सहन करता, मी तुमच्यासाठी थंडी नाही सहन करू शकत असं म्हणतो पार्थ. शेवटी नात्यात एकमेकांना सांभाळलं पाहिजे ना आपण असं म्हणतो होतं इथे पार्थ. खरं आहे असं म्हणते तर इथे काव्या. तर आता इथे तो परत एसी चालू करतो. झोपूया असं म्हणते तर इथे काव्या. पुन्हा काही वाईट स्वप्न पडलं तर उठवा मला असं म्हणतो तर इथे पार्थ. की थोपटू तुम्हाला असं म्हणतो तर इथे पार्थ. कुकुला बाळ आहे मी असं म्हणते तर इथे पार्थ. ला काव्या. तर आता इथे पार्थ हसतो. कुकुला काय? हसायला काय झालं असं म्हणते तर इथे काव्या. नाही तुम्ही कुकुला बाळ बोललात. मला एकदम इमॅजिनच झालं असं म्हणतो पार्थ. तो म्हणाला पावडर पीठ लावून निजवलंय असं आठवलं असं म्हणत होता इथे पार्थ. तर हसतो तो खूप. तर आता इथे काव्याला कळतच नाही काय रिॲक्ट करावं. देशमुख असं म्हणतात इथे काव्या. रात्रीचा 1 वाजून गेलाय असं म्हणतात इथे काव्या. एवढ्या रात्री तुम्हाला काय इमॅजिनेशन सुचतंय हो असं म्हणतात इथे काव्या. बस झालं झोपा आता असं म्हणते काव्या. गुड नाईट असं म्हणत होता इथे पार्थ. कुकुला बाळ असं म्हणतो. तर काव्या चिडते. तर आता इथे ते दोघंही मस्करी करत असतात बघा प्रेक्षक. झोपा असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ मात्र झोपतो बघा प्रेक्षक आणि काव्या पण तिथे पडते. तर आता इथे काव्याला परत आठवतं आणि म्हणते ती आगाव बोका पण काही म्हणा पार्थमुळे या सगळ्या टेन्शनमधून जरा बरं वाटलं असं म्हणते काव्या. खरंच खूप चांगले देशमुख असं म्हणते तर इथे काव्या. तर आता इथे घोरण्याचा आवाज येतो. तर आता ती वळतीने बघते. तर आता इथे पार्थ ड्रामा करत असतो आणि हसतो तो. तर आता इथे काव्या डोक्याला हात धरते. तर आता बघ इथे संपतो. तर बघा तरीकामध्ये काय येते. आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना, असं ठरलंय की सगळ्यांनी त्यांच्या बायकांना घेऊन यायचंय असं म्हणत होतं इथे पार्थ. तर आता इथे काव्या बघत राहते पार्थकडे. 10 करोडमध्ये किती शून्य असतात असं म्हणते आता इथे पिहू. 10 करोड 8 शून्य. जीवाने 10 करोड कुठून आणले होते? शेवटपर्यंत सांगितलं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे त्या महाजनीने पण विचारलं असतं 10 कोटी तो कुठून आणले जीवा म्हणून. तर आता इथे जेव्हा म्हणतो मी सौदा केलाय हो गेलेल्या माणसाच्या असं तो म्हणतच असतो आणि तिथेच बघा रिकॅप संपतं. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.